शिक्षकाच्या माध्यमातून प्रज्ञावंत विद्यार्थी घडवू असं प्रतिपादन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केलं। प्राथमिक शिक्षकांनी राज्य आणि देश घडवण्याचं काम केलं। शिक्षण क्षेत्र हे पवित्र क्षेत्र आहे। आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात चांगली पिढी निर्माण करण्याचं शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्याची गरज आहे। यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून विद्यार्थ्यांसाठी प्रज्ञाशोध परीक्षेच्या माध्यमातून स्पर्धेचं आयोजन करून प्रज्ञावंत विद्यार्थी घडवू। शिक्षकांबद्दल मनात आदराची भावना असते। समाज प्रगतीसाठी शिक्षकांचं मोठं योगदान आहे। अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली जुनी पेन्शन योजनेसह विविध प्रश्न मार्गी लावण्याचे प्रयत्न करू। शिक्षकांना आपल्या हक्कासाठी प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलन करावे लागतात। ही घटना मनाला दुःख देणारी आहे, परंतु शासन चालवित असताना विचार करून काम करावे लागते। महाविकास आघाडी सरकारचे 2 वर्ष कोविडच्या महाभयंकर संकट काळात गेल्यानं राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे। आता सरकार पूर्वपदावरती येत असून खाजगी प्राथमिक शिक्षकांचे एक प्रश्न मार्गी लावू। तसेच खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे राज्यात एकच संघटना आहे। इतर संघटनांनी या संघटनेचा आदर्श घेऊन काम करावे। लोकशाही रुजवण्यासाठी सर्व समाज साक्षर आणि हुशार होण्यासाठी शिक्षकाची गरज असते असं प्रतिपादन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केलं। महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी आणि प्राथमिक शिक्षक इतर महासंघाच्या राज्यव्यापी सुवर्ण महोत्सवी अधिवेशनाचं उद्घाटन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी स्वागत अध्यक्ष आमदार संग्राम जगताप, आमदार अरुण काका जगताप, आमदार किशोर दराडे, प्राथमिक शिक्षक संचालक नितीन टेमकर, महासंघाचे अध्यक्ष कार तुंगार, प्राध्यापक माणिकराव विधाते, मुख्य सचिव प्रकाश देशपांडे, जिल्हा अध्यक्ष विठ्ठल उरमुडे, जिल्हा सचिव शेखर उंडे, जिल्हा कार्याध्यक्ष रघुनाथ ठोंबरे, जिल्हा कार्याध्यक्ष अन्सार शेख, शहराध्यक्ष सुभाष शेवले, प्रशांत नन्नवरे आणि राज्यभरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे अध्यक्ष आम्हा सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय अरुण काका जगताप, या प्रसंगी उपस्थित असलेले शिक्षकांचे विधानसभेतले प्रतिनिधी आमदार दराडे साहेब, ज्यांनी या अधिवेशनामध्ये हे अधिवेशन अहमदनगरला घडून आणण्यामध्ये मोलाचा वाटा उचलला, सहभाग त्या ठिकाणी दिला आणि गेले कित्येक दिवस अखंड मेहनत घेऊन हे अधिवेशन पार पाडण्यामध्ये ज्यांनी मोलाची भूमिका पार पाडली असे माझे विधानमंडळाचे विधानसभेतले सहकारी आमदार संग्रामजी जगताप, या आपल्या संघटनेचे राज्याचे अध्यक्ष तुंगार सर, मुख्य सचिव प्रकाशजी देशपांडे, जिल्ह्याचे अध्यक्ष विठ्ठलजी उरमुडे सर, जिल्हा सचिव शेखरजी उंडे, कार्याध्यक्ष अन्सार शेख, रघुनाथजी ठोंबरे, शहराचे अध्यक्ष सुभाष येवले, शहराचे संघटक प्रशांत नन्नवरे, मुख्याध्यापक प्रमुख शिवाजी लंके, शिक्षकेतर प्रमुख आदिनाथजी गोगरकर, अरविंदजी गावडे, अजितजी साळुंके, विकासजी थिटे, श्री सूर्यवंशी PM उपस्थित या ठिकाणी संघटनेचे सर्वच पदाधिकारी, राज्यातून आलेले आपले शिक्षण संचालक टेमकर साहेब, माझ्या मतदारसंघामध्येच त्यांचं गाव आहे। मला बहुतेक थोड्या दिवसात आपण रिटायर होणार असं आपल्यालाही भावी आयुष्याच्या शुभेच्छा। माझ्या आपल्या मतदारसंघात माझ्याकडून चांगली सेवा आपली होईल। त्याचबरोबर सर्व या ठिकाणी राज्यातल्या विविध जिल्ह्यातून आलेले प्राथमिक शिक्षक, सर्व माझे बंधू भगिनींनो, उपस्थित पत्रकार मित्रांनो, मला परवा दिवशी संग्राम भैयांचा फोन आला 2-3 दिवसापूर्वी की कार्यक्रमाला आपण आलंच पाहिजे। आपले काही प्रतिनिधी देखील मागच्या आठवड्यामध्ये निमंत्रण पत्रिका घेऊन मला भेटले होते। आज खरं सर्वप्रथम मी दराडे साहेब आपली दिलगिरी व्यक्त करतो की माझ्यामुळे खरं आपल्याला या ठिकाणी कार्यक्रमाला उशीर झाला। मतदारसंघातून खरं येता थांब म्हटलं की थांबावंच लागतं, नाही थांबलो की लोकांना वाटतं काय मंत्री झालं आता काय, म्हणून ते शेवटी असं स्टॉप घेत पुढे थांबवलं की मला जड नाही म्हणता येत नाही, म्हणून थोडासा इथं यायला उशीर झाला। त्याबद्दल आपणा सर्वांची देखील दिलगिरी व्यक्त करतो। आज या ठिकाणी आपण संघटनेच्या वतीनं आपले प्रलंबित बरेचसे प्रश्न
आपल्या अध्यक्षांनी या ठिकाणी मांडले. दोन्ही आमदार महोदयांनी देखील आपल्या विविध प्रश्नांना वाचा त्या ठिकाणी फोडलेली आहे. खरं प्राथमिक शिक्षक म्हणजे हा देश किंवा राज्य घडवण्याचं काम हे खरं आपल्या माध्यमातून होत असतं. इतर सगळे विभाग असतील शासनाचे, आमचा ऊर्जा विभाग असेल, आम्ही वीज निर्मिती करू, वीज वितरण करू, नगर विकास विभाग असेल, शहर स्वच्छ करेल, गटारी साफ करतील, रस्ते बांधतील, नवीन पायाभूत सुविधा निर्माण करतील, ग्राम विकास विभाग असेल, पाटबंधारे विभाग असेल, पाणी सगळीकडे द्यायचं काम असेल. परंतु या सगळ्यांना घडवण्याचं, पुढची पिढी देशाची घडवण्याचं काम मात्र आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असतं. आणि म्हणून या सगळ्यामध्ये कुठलं खरं पवित्र आणि चांगलं काम करणारं आवश्यक क्षेत्र असेल तर ते शिक्षण क्षेत्र आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांचं हा देश घडवण्यामध्ये, हे राज्य घडवण्यामध्ये जे काही योगदान आहे ते अत्यंत अतुलनीय योगदान आहे. इथं मला खूप आनंद वाटला की जवळपास 100 वर्ष पूर्ण केलेल्या शाळांना आपण या ठिकाणी आज स्वागत करू शकलो. काही शाळांचं कार्य हे मी विचारत होतो प्रत्येकाला, कुठलं गाव, कुठली शाळा. आजही 1000च्या पुढं पट असणाऱ्या शाळा आहेत आणि 100 वर्ष टिकून राहणं आणि चांगलं ज्ञानदानाचं काम करणाऱ्या शाळांचं खरंच आज या ठिकाणी कौतुक झालं. मला देखील खूप खरं गहिवरून आलं की या सर्वांचा सन्मान करण्याची संधी त्या ठिकाणी मला मिळाली. आणि खरंच पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं अभिनंदन त्या निमित्तानं करतो. प्रज्ञाशोधच्या परीक्षेमध्ये देखील आपण या ठिकाणी बक्षीस वितरण केलं. सांगली, सातारा, आणि मला अभिमान वाटला की पण आपलं म्हणजे निकष काय लावले होते देण्यामध्ये संख्येवर, म्हणजे जरी आपल्या जिल्ह्यात आहे म्हणून असं काय झालेलं नाही, संख्येवरतीच झालेलं आहे. आणि प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये देखील ज्या जिल्ह्यातल्या आपल्या लोकांनी चांगलं काम केलं त्यांचा देखील या ठिकाणी गौरव आपण केला, की ज्याच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये देखील आणखीन चांगलं काम करून आणखीन असे प्रज्ञावंत विद्यार्थी निर्माण करण्याचं काम आपल्या हातून होईल. आणि या कार्याचा देखील आपण गौरव केला, त्याबद्दल देखील संघटनेचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. की ते पेपरमध्ये आम्ही वाचतो, खरं काय या देशातली लोकशाही ही खऱ्या अर्थाने कधी रुजेल म्हणजे किंवा जेव्हा सगळा समाज साक्षर होईल, सगळ्या समाजाला सारासार विचार करण्याची जास्त बुद्धी येईल, त्यावेळेस लोकशाही टिकेल या देशात, असं इंग्रजांचं म्हणणं होतं. या अडाणी देशामध्ये लोकशाही टिकणार नाही असं इंग्रजांचं म्हणणं होतं. आणि मग ह्या लोकशाही परंपरा आता शिक्षकांच्या सोसायट्यांची सभा होणं हे कसं पाहिजे तर लोकशाहीच्या एका तरी समांतर प्रक्रियेचा भाग आहे. आणि ती किती आपण आदर्शपणे करू याचं समाजासमोर चित्रण देखील जाणं तितकंच गरजेचं आहे. परंतु काही आपलं नाही म्हणतो, आपलं नाही. पण तिकडं जेव्हा पेपरमध्ये आम्ही वाचतो की सभांमध्ये गदारोळ होतो, अगदी खुर्च्या देखील फेकल्या जातात, तर मग आपणच जर असं म्हणजे आपण नाही त्यांनी जर असं केलं तर त्यांचं बघून जे विद्यार्थी घडणार आहेत तेच उद्या विधानसभेमध्ये देखील असंच गोंधळ करणार आहेत. त्यामुळं हा चांगला पायंडा देखील पाडवण्यासाठी आपण त्यांना थोडंसं सूचित करावं असं मी या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो. आज खरंच आपल्या मागण्या ह्या अत्यंत जेन्युइन आहेत, आपल्याकरताच नाही तर आपण जो समाज घडवणार आहे त्याकरता, त्या विद्यार्थ्यांकरता देखील ह्या उपयुक्त त्यांच्या देखील ह्याच्या मागण्या आहेत. या आज जरी मी शालेय शिक्षण विभागाचा राज्यमंत्री नसलो तरी देखील मी सांगितल्याप्रमाणे या शासन या सर्व मागण्यांचा सकारात्मक विचार करेल. आणि जेव्हा जेव्हा यातले काही प्रश्न मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये येतील त्यावेळेस शासनाचा एक भाग म्हणून या सर्व मागण्यांना मी सपोर्ट त्या ठिकाणी करेल असंच या निमित्तानं सांगतो आणि थांबतो. ज्यांनी फार वेळ आपल्याला दिला असे आपले सरसंघटनेचे मार्गदर्शक शिक्षकांचे नेते आमदार दराडे साहेब, कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आपल्या संघटनेचे राज्याचे अध्यक्ष सन्मान्य तुंगार सर, प्रकाशजी देशपांडे साहेब, डॉक्टर गुरुळे सर, शेखरजी उंडे, सन्मान्य अन्सार सर, रघुनाथजी धुंबरे सर, प्रशांतजी ननवरे सर, सुभाषरावजी येवले सर, सन्मान्य शिवाजीरावजी लंके सर, सुरेशजी चवळे, बांगर सर, भोर सर, विधाते सर, सर्व उपस्थित असणारे सर्व शिक्षक बांधव, सर्व शिक्षक बंधू भगिनी, सर्व पत्रकार बांधव, खरं तर आता आपलं बऱ्याच वेळापासून आपण सर्वजण उपस्थित आहात. विविध विषयांवरती चर्चा देखील आपली सुरू आहे. तुंगार सरांनी आपले प्रश्न या ठिकाणी मंत्री महोदयांसमोर मांडलेले आहेत, दराडे साहेबांसमोर मांडलेले आहेत.
आणि अधिवेशन घेण्याची ही चर्चा मागच्या 3-4 महिन्यापासून सुरू होती. तर सगळेजण वाट पाहत होते की कोविडचे नियम कधी शिथिल होत आहेत, कधी ही कोविडच्या नियमांमधून आपण एकदा बाजूला झालो तर एकदा मोकळीक मिळाली की आपण लवकरच अधिवेशन भरूया. आणि जराडे साहेब ज्यावेळेला सरकारच्या वतीने घोषणा करण्यात आली की आता कोविडचे सगळे नियम आम्ही शिथिल केले आहेत, त्याच दिवशी सगळ्या संघटनेने निर्णय घेतला की आपल्याला अधिवेशन आता घ्यावं लागणार आहे. आणि अधिवेशन घ्यावं लागणार आहे याचं कारण असं की शिक्षकांबाबतीमध्ये कायदेशीर बाबी सरांनी आता तुंगार सरांनी आपल्यासमोर मांडलेल्या आहेत. पण खरं तर उर्मडे सर आता या कायदेशीर बाबी मांडत असताना प्रत्येक वेळेला काही उभा राहिलं, काही प्रसंग उभा राहू तर त्याला शासनाचे प्रतिनिधी उभा राहतात. जसं कोविड सारखं संकट आलं, सगळं जग बंद झालं, तसं महाराष्ट्र देखील बंद झालेलं होतं. आणि मग कुठली यंत्रणा कामाला येते? सगळे हॉस्पिटल खाजगी ज्या इमारती असतात, मोठ्या मोठ्या इमारती आपण पाहतो की 5 स्टार हॉस्पिटलसारख्या इमारती असतात, त्या अन्सार सर बंद होतात. पण कोण उभा असतं तर सरकारी यंत्रणा उभा राहते. मग सिव्हिल सारखी नगरमध्ये जसं सिव्हिल हॉस्पिटल आहे, तुमच्याकडे जराडे साहेब नाशिकला सरकारी हॉस्पिटल आहे, ते उभं राहिलं. आणि मग देशामध्ये सगळ्या सरकारी यंत्रणा उभं राहिल्या. मग ह्या यंत्रणेबरोबर पोलीस यंत्रणा लंकेसर उभं राहिली, पण त्याचबरोबर अजून एक यंत्रणा उभं राहिली, ती उभं राहिली शिक्षकांची यंत्रणा. म्हणजे हे विसरून चालणार नाही, हे विसरून चालणार नाही. आज आम्ही पाहतो अनेक पुढारी असतात, राजकीय लोक असतात, सगळ्यांच्या संस्था असतात. त्या दिवशी आम्हाला पत्रकार बांधव विचारत होते, तुंगार सरांना विचारत होते की आता तुमची 70 सालाची ही संघटना आहे आणि मग या संघटनेमध्ये सगळे लोक हे तुमच्याकडे राजकीय मंडळी संस्था असतात. आता म्हटलं बाबा काय बाकीचे विषय काढू नका, त्याला काय भाटा फोडू नका. आता आपल्याला पुढं जायचं आणि पुढं जायचं असलं पुढचा विचार करावा लागेल, पुढच्या दृष्टिकोनातून विचार करावा लागेल. कालपर्यंत काय झालंय याच्यावर फार उहापोह करून चालणार नाही. चूक झाली असेल तर दुरुस्त करायचं, चूक झाली असेल तर दुरुस्त करायची, पुढं जायचं. आणि म्हणून पुन्हा चूक घडणार नाही याची खबरदारी आपल्याला घ्यायची. आणि म्हणून राजकीय लोक जरी असले, राजकीय लोकांच्या संस्था जरी असल्या तर त्या वेळेला ती भूमिका मांडण्याचं काम देखील बरेच राजकीय लोक करत असतात. कमी जास्त प्रमाणामध्ये तिथं तो विषय मार्गी लावण्याकरता प्रयत्न होतो. मागण्या भरपूर असतात. दर अधिवेशनामध्ये आपल्याला आज दादा आमच्या 50 मागण्या असतील, 2-5 मागण्या मार्गी लागल्या तरी आम्ही समाधानी आहोत. असं काही नाही की 50च्या 50 लगेच मार्गी लागल्या पाहिजे, पण बैठका चर्चा या घडत राहिल्या पाहिजे. कारण की शिक्षक जसं मी आता सांगितलं, कोविडमध्ये पहिली यंत्रणा उभी राहिली सरकारी डॉक्टर लोकांची, दुसरी पोलिसांची, तशी शिक्षकांची उभा राहिली. तसं तुम्हाला सांगतो, निवडणूक लागल्या की पेट्या तुमच्या हातात दिसतात. पेटी घेऊन जाताना आणि पेटी परत घेऊन येतात. मग ते किती सेन्सिटिव्ह झोन असो आणि किती सेन्सिटिव्ह राज्य असो, त्या ठिकाणी जबाबदारी पार पाडण्याचं काम कोण करतं? तर तो आमचा शिक्षक बांधव करत असतो. आणि म्हणून ह्या शिक्षकांकडे दुर्लक्ष करून आपल्याला चालणार नाही. आणि म्हणून शिक्षकांच्या अनुषंगाने जे पावलं उचलावं लागतील, सकारात्मक पावलं उचलावं लागतील. कारण की शासन दरबारी हे आपल्या सातत्याने मांडलं पाहिजे. सुवर्ण महोत्सव अधिवेशन 2022 या कार्यक्रमाच्या निमित्त उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक गुरुवर्य अनुकाका जगताप अध्यक्ष, आमचे नेते प्रजतदादा तनपुरे, आणि खरोखर हे अधिवेशन मनापासून भरवलं आणि खरंच आपण मराठीत ज्याला म्हणतो त्याला रक्ताचं पाणी केलं आणि पूर्ण वेळ दिला असं संग्राम भैया. आणि खरोखर तुम्ही असं आमच्यावर प्रेम ठेवा, आमच्या शिक्षकांवर प्रेम ठेवा, नक्कीच आमचे सगळे प्रश्न सुटतील अशी मला अपेक्षा आहे. शिक्षण संचालक टेमकर साहेब, विजय डोले, विठ्ठल गुन्हाडे, तुंगार साहेब, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष प्रकाश देशपांडे, माणिकराव विधाते, शेखर उमटे, शेखर अन्सार, रघुनाथ ठोंबरे, मुख्याध्यापक, शिक्षक इतर कर्मचारी, सुभाष शेवले, प्रशांत धनोरे, शिवाजी लंके, आदिनाथ मुंगरे, सर्व पत्रकार बंधू भगिनी आणि उपस्थित असलेले सर्व
संस्थापक, संस्था चालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, खरोखरच ह्या अधिवेशनमध्ये विशेष काही शिकायला मिळालं. या अधिवेशनाची स्थापना नगरमध्ये झाली आणि अध्यक्ष बी नगरमधलेच आणि सरकारमध्ये जे मंत्री आहे ते बी नगर जिल्ह्याचे जे, त्याच्यामुळे आपल्याला काही फार टेन्शन घ्यायची गरज नाही. त्यांनी सांगितलं ते प्रश्न मार्गी लावायचं काम आम्हा सर्व लोकांचं. प्रत्येक अधिवेशनमध्ये हाच प्रश्न येतो, मंत्री महोदय, जुनी पेन्शन योजना. बऱ्याच वर्षापासून आमचे शिक्षक झटताय. आमच्या शिक्षकांचा काय दोष? शासनाकडे निधी नव्हता. शासनाने 20, 40, 60, 80 अशा पद्धतीने अनुदान दिलं. त्याच वेळेस जर 100% अनुदान जर दिलं असतं 2005 पूर्वी, म्हणजे आमचे शिक्षक खऱ्या अर्थाने तर 97 साली 98, 99ला 2000ला रुजू झालेले. त्याच वेळेस जर 100% दिलं असतं तर आम्हाला आज जुनी पेन्शनसाठी भांडायला लागलं नसतं. म्हणून आमची अपेक्षा आहे, आपल्याकडनं विनंती आहे, कमिटी नेमले, कमिटीचा रिपोर्ट सुद्धा पॉझिटिव्ह आलं. बऱ्याच वेळेस आमच्या आझाद मैदानमध्ये काही अधिवेशनापूर्वी उपोषण झाले, धरणं झाले. बऱ्याच वेळेस सरकारने आम्हाला आश्वासनं दिले, पण यावेळेस ती आश्वासन पूर्ती केली पाहिजे अशी आमच्या सर्व शिक्षक बंधू व शिक्षक इतर कर्मचाऱ्यांची इच्छा आहे. समजा आता नव्हे तर निदान म्हातारपणात तरी आम्हाला त्या खारका खायला मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. म्हणून आम्हाला तुम्हाला विनंती करायची, येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या जुलैच्या अधिवेशनमध्ये हा आमचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे. आणि एका कुठं आला का अर्थव्यवस्थेकडे येतं. अर्थव्यवस्था सांगता शिक्षण विभागाकडे जा, शिक्षण विभाग सांगता मुख्यमंत्र्याकडे जा. अहो, हे टाळाटाळी करण्यापेक्षा आमचे प्रश्न कसे सुटतील, तुम्ही एकत्र बसा आणि आमचे प्रश्न सोडवा, ही आमची अपेक्षा आहे. आणि एकाच वेळेस आमचे शिक्षक इतर कर्मचारी काय रिटायर होणार नाही. टप्प्याटप्प्याने तुम्हाला पैसे द्यायचे, त्याच्यामुळे शासनाला सुद्धा भार येणार नाही. अशा बऱ्याच वेळेस आम्ही मिटिंगामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून मंत्री महोदय, आपण आपल्या मामांचाही सहकार्य घ्या आणि अर्थमंत्र्यांचं सहकार्य घ्या आणि आमच्या शिक्षकांचा प्रश्न मार्गी लावा, हीच अंतःकरणातून आपल्याला विनंती आहे. बरंचसं काय बोलण्यासारखं आहे, पण मी गेल्या 11 वाजेपासून इथं आलेलो आहे. मुळात शिक्षक राईट टाइम येतील आणि हा कार्यक्रम राईट टाइम होईल अशी अपेक्षा होती. बरेचसे नाही, तुम्हाला काही बोलत नाही, माझा अनुभव सांगतो. मी उत्तर महाराष्ट्रात फिरतो, जवळजवळ बरेचसे शिक्षकांचे कार्यक्रम हे राईट टाइम चालतात, पण हे नगर जिल्ह्याचं असल्यामुळे काय फारसं बोलता आलं नाही. पण ठीक आहे, असू द्या, फक्त आमचे प्रश्न मार्गी लावा. यानंतर संगमनेरलाही मला जायचं. संगमनेरला माध्यमिक शिक्षक संघटनेचा कार्यक्रम आहे. आपण सर्वजण इथं आलात, आम्हाला सर्वांना बोलवलं, आमचा सर्वांचा सन्मान केला. संग्राम दादा, खरोखर आपलं मनापासून अभिनंदन. या अधिवेशनाचे उद्घाटक माननीय नामदार प्राजक्त तनपुरे, या अधिवेशनासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले या नाशिक विभागाचे शिक्षक आमदार दराडे साहेब, त्याचबरोबर आपल्या राज्याचे शिक्षक संचालक अनिल टेमकर साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विधाते सर, उपस्थित सर्व महासंघाचे पदाधिकारी, जिल्हा शाखांचे अध्यक्ष, सचिव आणि उपस्थित सर्व प्रतिनिधी बंधू भगिनी. महासंघाची स्थापना 1971ला झाली. आज 50 वर्ष आपण या संघटनेची वाटचाल केलेली. त्यावेळेचे शिक्षक आमदार आदरणीय मुकुंदराव कुलकर्णी यांच्या प्रेरणेतनं ही संघटना उभी राहिली. त्यावेळेचा काळ हा अतिशय कठीण होता. खाजगी प्राथमिक शिक्षकाला कुठल्याही सोयी सवलती नव्हत्या, वेतन नव्हतं, पेन्शन नव्हती, त्याचबरोबर नियम नव्हते. संस्था चालकाने जर सांगितलं उद्यापासून तर येऊ नको, तर शिक्षकाला काहीही करता येत नव्हतं. अशा अवस्थेमध्ये या संघटनेची स्थापना झाली आणि सातत्याने गेली 50 वर्ष आपण अनेक आंदोलनाच्या द्वारे त्या शिक्षक आमदारांच्या माध्यमातून वेगवेगळी आंदोलनं केली आणि त्याच्यातनं अनेक प्रश्न आज आपण सोडून घेतलेले.
मग तो 74चा कायदा असेल, 77चा कायदा असेल, 16 जुलै 1981ची नियमावली असेल किंवा 1/4/1979ला पेन्शन योजना लागू झाली आपल्याला. त्यापूर्वी पेन्शन नव्हती. शिक्षकांना जे अनुदान दिलं जात होतं त्यातून तर तुटपून जे असायचं तेही वेळेवर मिळत नव्हतं. 3-3, 6-6 महिन्याने एकदा अनुदान यायचं आणि मग आमचे पगार व्हायचे. अशा अवस्थेमध्ये नियमितपणे बँकेमार्फत वेतन मिळावं यासाठी महासंघाने सातत्याने गेली 15 वर्ष लढा दिला आणि या लढ्यातनं शासनाने स्वतंत्र वेतन पथकाची स्थापना केली. त्यामुळं आज शिक्षकाच्या जीवनामध्ये खूप मोठं स्थैर्य प्राप्त झालेलं आहे. आणि हे सगळं मिळवण्यासाठी यापूर्वीचे जे आपले शिक्षक कार्यकर्ते होते, पदाधिकारी होते, यांनी आपल्या सर्वस्वाची आहुती दिली. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आज आपल्याला मिळालेल्या आहेत. आज किमान खाजगी प्राथमिक शिक्षकाचं जीवन स्थैर्य प्राप्त झालं आहे आणि या सगळ्या संघटनेच्या प्रयत्नामुळे हे आपल्याला मिळालेलं आहे. याची जाणीव व्हावी हा खरा उद्देश आपल्या या सुवर्ण महोत्सव अधिवेशनाचा. अर्थात आमचे प्रश्न सुटले म्हणजे आपलं सगळं काही मिळालं असं नाही. भविष्य काळात सुद्धा अनेक प्रश्न आहेत आपल्यासमोर. प्रश्नाचं स्वरूप बदललंय. त्यावेळेचे प्रश्न वेगळे होते, आताचे प्रश्न वेगळे, म्हणून प्रश्नाचं स्वरूप बदललेलं आहे. पण संघर्ष हा आपल्याला कायम ठेवावा लागणार आणि म्हणून शिक्षक संघटनेमध्ये वाटचाल करत असताना अधिवेशन हा एक महत्त्वाचा विषय असतो की या निमित्तानं आपण सर्वजण एकत्र येतो, विचारांची देवाणघेवाण करतो, काही चर्चासत्र आपण या ठिकाणी आयोजित करतो आणि या सगळं समन्वयातनं शिक्षक संघटना बलवान होते. त्याचबरोबर शासनाकडे काही प्रश्न आपल्याला मांडायचे असतात म्हणून शासनाचे प्रतिनिधी आपण या ठिकाणी बोलवतो. आज मंत्री महोदय या ठिकाणी आहेत, शिक्षक आमदार आहेत, त्याचबरोबर शिक्षण संचालक पण आहेत आणि या सगळ्यांना किमान काही प्रश्नांची जाणीव या निमित्तानं व्हावी हा खरा म्हणजे त्यातला उद्देश आहे. आपल्याला माहिती आहे की 2005 पासून शासनानं जुनी पेन्शन बंद केली आणि नवीन अंशदायी पेन्शन सुरू केली. त्यामुळं अनेक शिक्षकांवरती खूप मोठा अन्याय झालेला आहे. नुकतंच राजस्थान सरकार किंवा छत्तीसगड सरकारने या संदर्भामध्ये काही निर्णय घेतले आणि हा निर्णय महाराष्ट्र शासनाने सुद्धा घ्यावा अशा प्रकारचा आग्रह आमचा आहे की जुनी पेन्शन योजना आम्हाला लागू करा. नवीन पेन्शन योजनेमध्ये शिक्षकाचा काही फायदा नाही किंवा कर्मचाऱ्यांचा सुद्धा काही फायदा नाही. कारण मी स्वतः सेवानिवृत्त असल्यामुळं आज ते जीवन जे जगतोय त्याचा अनुभव मी घेतोय. तो अनुभव पुढच्या पिढीला जर मिळाला नाही तर अनेक समस्या त्यामध्ये निर्माण होणार आहे. तेव्हा शासनाला असा आग्रह आहे की आताच काही राज्यांनी हा निर्णय घेतलेला आहे तेव्हा महाराष्ट्र शासनाने सुद्धा परत पूर्ववत जुनी पेन्शन योजना लागू करावी असा आमची आग्रहाची मागणी. आजच्या या अधिवेशनाचे उद्घाटक माननीय नामदार प्राजक्त तनपुरे साहेब, आम्हा शिक्षकांचं प्रतिनिधित्व करणारे माननीय आमदार किशोरजी दराडे साहेब आणि या कार्यक्रमाचे जवळजवळ 2 महिन्यापासून तयारीमध्ये सहभागी असणारे आपले सर्वांचे लाडके आमदार स्वागताध्यक्ष संग्राम भैया जगताप, राज्याचे शिक्षण संचालक माननीय टेमकर साहेब, आमचे राज्याचे अध्यक्ष तुंगार सर, मुख्य सचिव देशपांडे सर आणि सर्व उपस्थित सर्व पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराचे अध्यक्ष विधाते सर आणि आपण सर्व उपस्थित बंधू भगिनींनो, आपण संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आलेला आहात. अहमदनगर जिल्ह्याच्या वतीनं सर्वात प्रथम मी स्वागत करतो. आजचा जो हा सोहळा आहे, सुवर्ण महोत्सवी सोहळ्याची तयारी
ही जवळजवळ 3 महिन्यापासून माननीय आमदारांशी, आमच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून औरंगाबादच्या मीटिंगमध्ये आम्ही सुवर्ण महोत्सवी अधिवेशनाचा नारळ उचललेला आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतोय की संपूर्ण महाराष्ट्रातून यासाठी मोठं असं सहकार्य या अधिवेशनानिमित्त मिळालेलं आहे. आम्हाला सर्वांना निश्चित अभिमान आहे की 50 वर्ष सतत शिक्षकांच्या प्रश्नासाठी झगडणारी ही संघटना, या संघटनेची स्थापना अहमदनगरमध्ये 1971 मध्ये झाली. 13 जून 1971 मध्ये माननीय आमदार मुकुंदराव कुलकर्णी यांनी या संघटनेच्या स्थापनेसाठी सहकार्य केलं, प्रेरणा दिली. आणि तेव्हापासून 50 वर्षाच्या काळामध्ये आमचे आदरणीय तुंगार सर हे मुख्य सचिव म्हणून जवळजवळ 40 वर्ष आहे आणि चालू वर्षी त्यांचे अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. या महासंघाचं नेतृत्व आदरणीय आमदार रामनाथ मोते सरांनी केलेलं आहे. शिक्षक आमदार कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे मोते सर आहेत. आपल्या सर्वांना त्याची कल्पना आहे. त्याचप्रमाणे जवळजवळ 10 वर्ष माननीय आमदार रायकर मॅडम शिक्षक आमदार यांनी नेतृत्व केलेलं आहे. या संघटनेला मोठा असा इतिहास आहे. आजच्या या सुवर्ण महोत्सवी अधिवेशनानिमित्त आपल्याला 2 दिवसाचं सत्र आहे. वारंवार तुमच्याशी बोलणार आहे. या प्रास्ताविकामध्ये मी सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रतिनिधी निलेश आगरकर, न्यूज टुडे 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.